तिने जी चूक केली आहे ती खूप मोठी आहे. ती चुकलीच आहे. मी मान्य करते ती चुकली आहे, मी नकार देतच नाहीये, पण चूक कोणाकडनं होत नाही रे. कधी ना कधी तूही चुकलाच असशील ना. अरे तूच कशाला, मी दादासाहेब आपण सगळे कधी ना कधी चुकलोच असू ना. तशी तीही चुकली. आणि आपण काय करतोय, तिला तिची चूक सुधारण्याची संधी न देता तिला डायरेक्टली घराबाहेर काढतोय. ते प्रत्येकाला एक संधी तर मिळायला हवी ना. तुम्हाला कळत नाहीये, उलट ती आता अजून सावध होईल, अजून काळजीने आपल्या वेदाचा सांभाळ करेल. आपल्या वेदाला सांभाळणाऱ्या या मीराला एक संधी मिळायला नको. आणि आपण अशी संधी तिला देणार नसू तर ती आपल्या सगळ्यांची खूप मोठी चूक असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चूक झाली म्हणून घरातनं तडकाफडकी बाहेर काढायला मीरा या घरातली मोलकरी नाही. माणसांनी भरलेल्या या घरात एकटा पडलेल्या माझ्या नातीला सांभाळणारी, तिला पुन्हा जगायला शिकवणारी ही मीरा माझ्यासाठी मोलकरी नाहीये. ती लेक आहे माझी. आणि माझी लेक चुकली तर मी ओरडेन तिच्यावरती, त्रागा करेन, अबोला धरेन, पण तिला या घराबाहेर नाही काढणार. माझी ही लेक इथेच राहील. आणि जे काम मी तिला सोपवलंय तेच काम ती करत राहणार. झालं आता या ऊपर कोणीच काहीच बोलायची गरज नाही ना. जो काही निर्णय द्यायचा आहे तो वेदाने स्वतःच दिलेला आहे. त्यामुळे मंजिरी म्हणाली तसं मीरा या घरातून बाहेर जाणार नाही, ती इथेच राहील. ठीक आहे, तू जरी हिला माफ केलं असशील तरी माझ्या वेदासोबत आज जे झालंय त्यासाठी मी हिला माफ करणार नाही. अनन्या, हाँ वेदाला तिच्या खोलीत घेऊन जा आणि डॉक्टर कुठपर्यंत आले ते बघ. हो. वेदा चला सावकाश. नेमका आता हात समोर यावा. हा ना. हे आम्ही पण वेदाला शोधत होतो. हो साहेब,
अक्षरशः डोळ्यात तेल घालून आम्ही वेदा बेबीला शोधत होतो सगळीकडे. कुठे शोधत होता तुम्ही वेदाला? हे सर्व कुठे कुठे नाही शोधलं आम्ही तिला. हा? शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे शोधत होतो. एक गार्डन म्हणू नकोस, थिएटर म्हणू नकोस, रिक्षा स्टँड म्हणू नकोस, बस स्टँड, सगळीकडे शोधलं आम्ही माहितीये. अजित, अरे आपली वेदा घरी आली आहे, सुखरूप आहे. वेदा बेबी सापडल्या? हो हो, सापडल्या. वेदा बेबी सापडल्या. ओ देव पावला, ओ देव पावला. हो ना. बरं, तुम्ही रात्रभर काही खाल्लं नसेल ना? जा तुम्ही सगळे फ्रेश व्हा, काहीतरी खाऊन घ्या. हा, जा. डॉक्टर,